नमस्कार. मी ज्योती जावडे, PR हायस्कूल भिवंडी, इयत्ता 10वी, विज्ञान भाग 2, प्रकरण 1, आनुवंशिकता व उत्क्रांती या पाठामध्ये आज आपण आनुवंशिकता व आनुवंशिक बदल आणि प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण या मुद्द्याविषयी अधिक माहिती अभ्यासणार आहोत. आजच्या या भागात आपण पाहणार आहोत की आनुवंशिकता बदल हा कशा प्रकारे होतो. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण अनेक प्राणी बघतो, अनेक वनस्पती बघतो. जसं की या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, घोडा, मेंढी, गाय, गाढव, कोंबडी, हे असे वेगवेगळे प्राणी दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे वनस्पती सुद्धा असतात. आंबा, चिक्कू, पेरू, कडुनिंब अशा वेगवेगळ्या वनस्पती असतात. हे सर्व सजीव असतात आणि ह्यांच्यामध्ये विविधता आपण पाहिलेलीच आहे. तर आनुवंशिकता व आनुवंशिक बदल यामध्ये आपण हे बघतच असतो की आई वडिलांचे जे गुण असतात ते गुण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हे संक्रमित होत असतात. जसं की एखाद्या मुलामध्ये आईसारखे गुण असतात किंवा एखाद्या मुलीमध्ये आपल्या वडिलांसारखे गुण असतात. मग हे कशामुळे येतात? तर शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका पिढीतील जैविक लक्षणे हे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आनुवंशिकता असे म्हणतात. आणि म्हणूनच हे जे आई वडिलांकडनं जे गुणधर्म आहेत, जैविक गुणधर्म आहेत, ते पुढच्या पिढीमध्ये जात असतात. तर उदाहरणं बघा, मांजरीची पिल्लं ही मांजरीसारखीच असतात. तिचे डोळे, पाय हे तिच्यासारखेच असतात. कुत्र्याची पिल्लं हे कुत्र्यासारखीच असणार आणि कबुतराची पिल्लं हे कबुतरासारखीच असणार. समजा आंब्याची कोय पेरली तर त्या ठिकाणी चिकूचं झाड येणार नाही, आंब्याचंच झाड येईल. म्हणजे सजीव, एक सजीव हा आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करत असतो आणि आपल्यासारखेच गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करीत असतात. मग हे संक्रमण होते कसे? हे संक्रमण होण्यासाठी, हे जनुकाद्वारे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्यासाठी असं कोणता घटक आहे की ज्याच्यामुळे हे जैविक गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात? तर आपण त्याचा अभ्यास घेऊया. तर आता बघा, हे आकृतीमध्ये एक पेशी दाखवलेली आहे. ह्या पेशीमध्ये हे सर्पिलाकार आकार आहे आणि हे जे गोल आहेत ह्या तांबड्या ब्लड सेल्स आहेत, म्हणजे रक्तपेशी आहेत. तर हे जे स्प्रिंगसारखं आहे, हे स्प्रिंगसारखं जो पदार्थ आहे तोच सर्व सजीवांच्या पेशी केंद्रातील असलेला महत्त्वाचा घटक आहे. आणि हा आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करतो. मग ह्या स्प्रिंगसारख्या घटकाला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? गुणसूत्र असं म्हणतात. आणि हे गुणसूत्र हे अशा प्रकारचं दिसतं. गुणसूत्रालाच जीन्स असं म्हणतात. हे गुणसूत्र कशापासून बनलेले आहे? तर गुणसूत्र हे केंद्राम्ले व प्रथिने यापासून बनलेले आहेत. पेशींच्या कार्यामध्ये सूत्र हे अतिशय महत्त्वाचे असे कार्य करतात. आता ते कशा प्रकारे करतात ते आपण सखोल अभ्यास करणार आहोत. आनुवंशिकता आणि आनुवंशिक बदल ह्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बऱ्याच शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केलेला आहे आणि त्यासाठी विविध असे प्रयोग केलेले आहेत. त्यामधीलच पहिले शास्त्रज्ञ जे आहेत ते ग्रेगर जोहान मेंडेल हे एक ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक होते आणि ह्यांनी आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ या विषयावर
1886 मध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यास करत असताना त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग असा होता की त्यांनी वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग केले आणि वाटाण्याच्या झाडांवर वेगवेगळे प्रयोग करत असताना अनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष काढलेला आहे त्यांनी. दुसरे जे शास्त्रज्ञ आहे ह्युगो द व्हीस ह्यांनी 1901 मध्ये उत्परिवर्तन सिद्धांत यावर अभ्यास केलेला आणि हा अभ्यास करत असताना त्यांनी ह्या गुणसूत्रावर म्हणजे जनुकांवर अभ्यास केलेला आहे. त्यावर वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, याचं निरीक्षण केलेलं आहे आणि हे निरीक्षण करत असतानाच त्यांना ह्या अनुवंशिकतेमध्ये अचानक घडून येणाऱ्या बदलांमागील कार्यकारणभाव समजला. त्यांनी तो शोधून काढला. तिसरे शास्त्रज्ञ जे आहेत ते आहे वॉल्टर सटन. याने 1902 मध्ये गुणसूत्रांचा अभ्यास केलेला आहे. गुणसूत्रांचा अभ्यास करत असताना त्यांनी नाकतोड्याचा प्रयोगासाठी उपयोग केलेला आहे आणि ह्या नाकतोड्याच्या पेशींमध्ये त्यांना गुणसूत्रांच्या जोड्या आढळल्या आणि प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात हे त्यांनी या प्रयोगावरून सिद्ध केले. तोपर्यंत कोणालाही माहिती नव्हतं, परंतु त्यांनी ते सांगितलं की जनुकाचे वहन हे गुणसूत्रामार्फतच होत असते. त्यानंतर 1944 मध्ये ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी, कॉलिन मॅकलॉइड हे तीनही शास्त्रज्ञांनी DNA शोध लावला आणि त्यांनी सांगितलं की सर्व सजीवांमध्ये DNA आहे आणि DNA हा प्रत्येक पेशीमध्ये असून तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुणधर्म हे संक्रमित करतो. मात्र विषाणू व्यतिरिक्त या ठिकाणी दाखवलेलं आहे विषाणू व्यतिरिक्त DNA हे अनुवंशिक सामग्री आहे. हे त्यांनी आपल्या प्रयोगामार्फत सिद्ध केलेले आहे. 1961 मध्ये फ्रॅकाईस जेकब आणि जॅक मोनॉल्ड यांनी DNA द्वारे प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती शोधून काढली. त्यामध्ये DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजित DNA निर्माण करता आलेले आहे. DNAचं तंत्र विकसित करता आलेलं आहे. त्यांनी अनुवंशिकेचा उपयोग कशासाठी होतो ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिला जो उपयोग आहे तो म्हणजे अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. हे प्रथिन संश्लेषण प्रक्रियेचा उपयोग आपल्याला या अनुवंशिकतेच्या उपयोगामध्ये केला जातो. तर अनुवंशिक विकृती म्हणजे काय, तर ज्या वेळेस हे जनुके एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी थोडासा बदल घडून येतो. त्यामध्ये परिवर्तन निर्माण होतं, म्हणजे जनुकामध्ये उत्परिवर्तन निर्माण झालेलं असल्यामुळे आजार निर्माण होतात आणि त्यालाच अनुवंशिक विकृती असं म्हणतात. उदाहरणार्थ अनुवंशिक विकृतीमध्ये आपल्याला सांगता येतं की दुभंगलेले होठ, नंतर वर्णखिन्नता अशा प्रकारचे रोग यामध्ये आढळतात. तर दुसरा जो उपयोग आहे तो दुसरा उपयोग म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी याचा उपयोग होतो. तिसरा उपयोग उपचार करण्यासाठी होतो. तसेच प्राणी व वनस्पती संकर करण्यासाठी होतो. प्राणी संकर आणि वनस्पती संकर यासाठी होतो. म्हणजे जसं की आता प्राणी संकर जशी गाय, उदाहरण जर्सी गाय तुम्हाला माहिती आहे, हा पण एक प्रकारचा एक संकर आहे. वनस्पती संकर म्हणजे एकाच चेरीच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाचे चेरी निर्माण करणे किंवा एकाच गुलाबाच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं येणे हा वनस्पती संकर आहे. तर अशा प्रकारे याचा उपयोग या ठिकाणी केला जातो.
सूक्ष्मजीवांचा सुद्धा वापर केला जातो, पण सूक्ष्मजीवांचा वापर हा औद्योगिक प्रक्रियांसाठी केलेला जातो. तेथे विविध अशा अभिक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. हे DNA आणि RNA रेणू अतिशय महत्त्वाचे असे कार्य करतात. DNA आणि RNA हे रेणू पेशींच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे असे कार्य करतात. DNA म्हणजेच डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड 1869 मध्ये श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करत असताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फेडरिक मिशर यांनी या अम्लाचा शोध लावलेला आहे. आकृतीमध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये 2 सर्पिलाकार धागे आहेत आणि 2 सर्पिलाकार व एकमेकांमध्ये गुंफलेले, हे बघा अशा प्रकारे एकमेकांमध्ये गुंफलेले हे 2 न्यूक्लियोटाइडचे धागे आहेत. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा फॉस्फरिक अम्ल, डीऑक्सीरायबोज शर्करा आणि नायट्रोजन युक्त पदार्थाचा बनलेला असतो. नायट्रोजन युक्त पदार्थ हे 2 प्रकार आहेत, फ्युरिन आणि पिरिमिडिन. अजूनही नायट्रोजन युक्त पदार्थ हे 4 आहेत. एक आहे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. हे सुद्धा नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत आणि यामध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन हे फ्युरिन आहे, तर थायमिन आणि सायटोसिन हे पिरिमिडिन आहे. तर हे या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, आता ॲडेनिन या ठिकाणी ए जो दिसतोय तो ॲडेनिन आहे, हा टी जो आहे तो आहे थायमिन. त्याचप्रमाणे हा सी आहे, हा सायटोसिन आहे आणि हा जी आहे हा ग्वानिन आहे. तर अशा प्रकारे ह्या जोड्या असतात. ॲडेनिनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर ह्या जोड्या अशा जोडल्या गेलेल्या आहे. ह्या न्यूक्लियोटाइडच्या 2 धाग्यांना जोडण्यासाठी ह्यांचा उपयोग केला जातो. बघा या ठिकाणी हे सगळे बघा ए टी हे वेगवेगळ्या बनांनी, हे जे आहे हे कोडान, याला कोडान असं म्हणतात, पुढे येणारच आहेत पण ह्याला कोडान असं म्हणतात. हे कोडानद्वारे एकमेकांना हे असे जोडलेले असतात. आणि हे जे हा जो धागा आहे ह्या धाग्यावर, आता हा जो वरचा धागा, या वरच्या धाग्यावर हा टी जोडलेला आहे, ह्या खालच्या धाग्यावर हा ए जोडलेला आहे आणि अशा प्रकारे टी आणि ए हे असे जोडले जातात. यांच्या जोड्या अशा जोडल्या जातात. त्याचप्रकारे RNA हे पेशीतील अतिशय महत्त्वाचे असे न्यूक्लिक आम्ल आहे. ते न्यूक्लियोटाइडने बनलेले असते आणि ह्यामध्ये एकच धागा असतो. हा बघा आकृतीमध्ये हा एकच धागा दाखवलेला आहे आणि ह्या एकच धागावर हे वेगवेगळ्या रंगाचे, पिवळ्या, हे लव्हेंडर, याचे वेगवेगळ्या रंगाचे हे जे आहेत ह्याला कोडान असं म्हणतात. आणि हे या ठिकाणी हे एकच धाग्यावर आहेत. आणि न्यूक्लियोटाइड मध्ये कशाचे बनलेले आहे तर ते रायबोज शर्करा, फॉस्फेट रेणू आणि नत्रयुक्त पदार्थ म्हणजेच नायट्रोजन युक्त पदार्थाचे बनलेले आहे. यामध्ये सुद्धा ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल अशा प्रकारे ह्या नायट्रोजनयुक्त पदार्थाचे 4 प्रकार आहेत. या ठिकाणी ॲडेनिन बरोबर ग्वानिनची जोडी असते आणि सायटोसिन बरोबर युरॅसिलची जोडी असते. DNA मध्ये सायटोसिन बरोबर थायमिनची जोडी दाखवलेली आहे. या ठिकाणी फक्त DNA मध्ये थायमिन आहे तर RNA मध्ये युरॅसिल आहे. असे प्रकारचे 2 वेगवेगळे प्रकार आहे या ठिकाणी. महत्त्वाचा RNAच्या कार्यप्रणालीनुसार RNAचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे मेसेंजर RNA म्हणजेच mRNA. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे रायबोझोमल
RNA, तर रायबोझोमेलचा R आणि हा RNA. तिसरा जो प्रकार आहे तो ट्रान्सफर RNA म्हणजे tRNA. अशा प्रकारचे RNAच्या कार्यप्रणालीनुसार RNAचे हे 3 प्रकार पडलेले आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं असं कार्य करतात. RNA हे केंद्रक आणि पेशीद्रव्य या दोन्ही ठिकाणीच आढळतो. RNA फक्त पेशी केंद्रक आणि पेशीद्रव्य या ठिकाणीच आढळतो. आता ह्यामध्ये बघा, जे जनुक तयार झालेले आहेत म्हणजे हे गुणसूत्र जे आहेत, हे गुणसूत्र हे मानवी शरीराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. ते मानवी शरीराची रचना आणि कार्य जे होतं त्यावर संपूर्णपणे त्यांचं नियंत्रण ठेवत असतात. नंतर जनुकांमध्ये ज्या वेळेस प्रथिन निर्मिती होते त्या प्रथिन निर्मिती विषयक माहिती त्या ठिकाणी साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी निर्मिती होणं शरीराकरिता अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर हे जी प्रथिन निर्मिती जी होते, ही प्रथिन निर्मिती ह्या DNA मुळे RNAच्या माध्यमातून होत असते आणि ह्यांच्या माध्यमातून होऊन आपल्याला हे प्रथिनं मिळतात. हे प्रथिनांची ही जशी साखळी आहे, हे छोटे छोटे गोल, एक गोल नंतर हा दुसरा गोल, हे अशा प्रकारची ही साखळी आहे. तर हे जे गोल आहे, हे गोल म्हणजे अमिनो आम्ल हे आणत असतात आणि ह्या अमिनो आम्लापासून पुढे एक पदार्थ आपल्याला मिळतो, तो म्हणजे प्रथिन मिळतो. तो तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. हे जे आहे हे प्रथिन आहे. ही जी काय ही पेशी आहे ही प्रथिन आहे. तर यालाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. ह्या आकृतीमध्ये बघा, DNAची आकृती दाखवलेली आहे. 2 सर्पिल आकाराचे न्यूक्लियोटाइडचे 2 धागे दाखवलेले आहेत. ह्या 2 धाग्यांवर हे वेगवेगळ्या प्रकारचे हे कोडान दाखवलेले आहे. बघा, या ठिकाणी A दाखवलेला आहे, इथे G दाखवलेला आहे, इथे T दाखवला आहे, ACAG. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे कोडान दाखवलेले आहे आणि हा जो धागा आलेला आहे हा मेसेंजर RNA आहे. हा मेसेंजर RNA वर बघा, इथे G आहे, इथे U आहे आणि इथे C आणि इथे A. म्हणजे पुन्हा या ठिकाणी अशी जोडी ही निर्माण होते. ॲडेनिन बरोबर थायमिन, नंतर सायटोसिन बरोबर गॉनिन आणि युरॅसिल बरोबर ॲडेनिन. अशा प्रकारच्या ह्या ज्या जोड्या तयार झालेल्या आहेत, हे सायटोसिन बरोबर गॉनिन, अशा प्रकारच्या ह्या जोड्या इथे पूरक जोड्या अशा तयार होतात. तर हेच बघा वाक्यामध्ये बघा, DNAच्या ह्या 2 धाग्यांपैकी फक्त एकाच धाग्याचा वापर केला जातो. या प्रक्रियेसाठी एकच धागा हा वापरला जातो आणि हे तयार होणारे जे mRNA म्हणजे मेसेंजर RNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला हा जो DNAचा एकच धागा जो आहे, हा धागा ह्या दोन्हीमधील हे जे न्यूक्लियोटाइड आहे, हे वेगवेगळ्या कलरचे जे न्यूक्लियोटाइड आहे, हे एकमेकांना जोड्या होतील याप्रमाणे ते पूरक असतात. DNA मध्ये एवढाच फरक आहे की DNA मध्ये थायमिन असतं, तर RNA मध्ये युरॅसिल असतं. मेसेंजर RNA मध्ये युरॅसिल असतं. बघा, इथे हे मेसेंजर RNA, या ठिकाणी युरॅसिन आहे आणि हा जो धागा आहे हा धागा DNAचा धागा आहे आणि हा DNAच्या धागावर हे T दाखवलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी थायमिन दाखवलेलं आहे. तर RNA तयार करण्याची ही जी प्रक्रिया आहे, RNA ही जी तयार करण्याची ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात. त्यानंतर ह्या आकृतीमध्ये बघा, आता ह्या आकृतीमध्ये सुद्धा तेच दाखवलेलं आहे. हे 2 धागे दाखवलेले आहे, न्यूक्लियोटाइडचे धागे दाखवलेले आहे, म्हणजे DNAची रचना दाखवलेली आहे. यामध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे कोडान आहे, त्यावर A लिहिला आहे, T लिहिला आहे, G लिहिला आहे, ते C लिहिला आहे. अशा प्रकारे म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन अशा प्रकारे हे दिलेलं आहे. पण हा जो
मेसेंजर आर एन ए जो तयार झालेला आहे बघा, हा जो धागा तयार झालेला आहे, हा मेसेंजर आर एन ए जो धागा तयार झालेला आहे, हा या ठिकाणी लाल भागामध्ये आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे पेशी द्रव्य आहे, ह्या पेशी द्रव्यामध्ये आलेला आहे. ह्या पेशी द्रव्यात जेव्हा तो येतो त्यावेळेस तो एक संकेत घेऊन येतो, DNA वरील सांकेतिक संकेत घेऊन येतो. आणि हा जो संकेत आहे, हा संकेत तो प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत असतो. या संकेतालाच कोड म्हणून सुद्धा ओळखले जातात. आणि हे कोड 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात असतो. आता ते कशा प्रकारचे 3 न्यूक्लियोटाइडचा संच कसा असतो तो खाली आकृतीत दाखवलेला आहे. आता बघा, यानंतर या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता काही संकेत असतात. आता ते संकेत काय असतात तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता ते संकेत असे असतात की हे जे कोडान असतात, हे कोडान कशा प्रकारची रचना त्यामध्ये हवी, तर ते संकेत त्या ठिकाणी असतात. कारण हे हा जर क्रम चुकला तर हा क्रम चुकल्यानंतर त्या ठिकाणी ती जी रचना आहे ती रचना पूर्ण होणार नाही. आणि म्हणून तो संदेश हा अमिनो आम्लाकरता असतो. त्यानंतर यालाच काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. आता ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, तर बघा ह्या प्रकारचं अशा प्रकारे हा आहे. तर ह्या ठिकाणी 3 कोडॉन दाखवलेले आहे, 1 2 3. ह्याच्यावर सुद्धा इथे लिहिलेलं असतं UCA इथे लिहिलेलं आहे बघा, युरेसिल, नंतर सी सायटोसिन आणि ए म्हणजे ॲडेनिन असं लिहिलेलं असतं. आणि अशा प्रकारचा हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा 3 कोडॉनचा एक पॉईंट बनलेला असतो, एक घटक बनलेला असतो. आणि याच्या टोकावर हे जे असतो हे अमिनो आम्लाचा एक कण असतो. अमिनो आम्लाचा काय असतो, कण असतो, अमिनो ॲसिड दिलेला इथे. अशा प्रकारचे हा जो प्रत्येक घटक आहे हा एक एक कण असा घेऊन येतो. तर आता हे आपण पाहिलं की हे ट्रिपलेट कोडॉन कशा रीतीने तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे एक धागा आहे, ह्या धाग्यावर जवळजवळ 20 अमिनो आम्लाकरता एक कोडान तयार केलेला आहे. आणि तो कोडान आपले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व प्रकारच्या 20 अमिनो आम्लाकरता असलेले कोडान शोधण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य केलेले आहेत. आणि यासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. हे जे ट्रिपलेट कोडान आहे हे आता कसे उपयोगाला येतात, ते कसे कार्य करतात आपण ते बघूया. आता ह्या आकृतीमध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, हे एक प्रकारचा एक धागा आहे. आणि हा जो धागा आहे हा धागा mRNA म्हणजेच मेसेंजर RNA असा आहे. आणि हे काय आहे, रायबोझोम दिलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं हे या ठिकाणी बघा UAC हे ॲडेनिनला U जोडले गेलेलं आहे, यूला A जोडले गेलेलं आहे, सीला G जोडले गेलेलं आहे. म्हणजे हा एक प्रकारचा हा जो ट्रान्सफर RNA, ह्याला काय म्हणतात, ट्रान्सफर RNA tRNA, हा अशा प्रकारे हा अमिनो आम्लाचा एक कण घेऊन येतो. आणि तो एक कण घेऊन आल्यानंतर या ठिकाणी असलेले जे कोडान आहे त्याला हे अटॅच केले जातात. बघा अटॅच केलेलं बघा, यूचं एला अटॅच केलेलं आहे, हा एचा यूला, आणि इथे सीचा जीला म्हणजे सायटोसिन गॉनिन, ॲडेनिन युरेसिन, ॲडेनिन युरेसिन. अशा प्रकारे हे या ठिकाणी जॉईन केलेला आहे. आता हा जो आहे हे ट्रान्सफर RNA आणलेला आहे आणि हे ह्या मेसेंजर RNAवर हे जोडत गेलेलं आहे बघा, एक प्रकारे एकामागे एक अशा प्रकारे हे जोडलं जातं. आणि हे जे हा जो कण आहे ह्याला काय म्हटलेलं आहे, अमिनो आम्ल असं म्हटलेलं आहे. आणि हे जे आहे हे केंद्रक आहे, केंद्रकामधनं हे निघालेले आहे. तुम्हाला मी सांगितलं तर हे कशामध्ये असतं, मेसेंजर RNA कशामध्ये असतो, तर तो केंद्रकामध्ये असतो, केंद्रक आणि पेशी द्रव्यामध्येच असतो. म्हणून इथे केंद्रक दाखवलेलं आहे आणि हे सुद्धा मेसेंजर RNA आहे.
तर अशा प्रकारची ही प्रक्रिया होते. आता ती कशी होते आपण आता बघूया. तेच आहे ट्रिपले कोडॉन. याच्यावर हा जो आहे हा अमिनो आम्ल आहे. या ठिकाणी आता त्यासाठी म्हणजे यावर हे जे प्रथिनं तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे जे अमिनो आम्ल आहे हे पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य जे आहे, हे महत्त्वाचे कार्य आपल्याला हे ट्रिपलेट कोडॉन करतं. तर कशा प्रकारे करतं ते आपण बघूया आता. बघा हे कशा रीतीने जोडलं जातं आहे. मेसेंजर आर एन ए तो एक 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 येत राहतं. हे कार्य ट्रान्सफर आर एन ए हे करत राहतो. हे येत राहतात ट्रान्सफर आर एन ए. आणि त्यासाठी मेसेंजर आर एन एवरील हे ज्याप्रमाणे कोडॉन असतो त्याप्रमाणे हे या ठिकाणी पूरक क्रम असलेले अँटीकोडॉन ट्रान्सफर आर एन ए येत असतात. आणि अशा प्रकारे हे आल्यानंतर इथे एक प्रकारची जी साखळी तयार होते, ही एक प्रकारची आपल्या साखळी तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी याला भाषांतरण असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? भाषांतरण असं म्हणतात. आता पुढे हा क्रम असाच चालत राहतो. म्हणजे हे या प्रकारे हे येतच राहतात. तर ट्रान्सफर आर एन एने आणलेले अमिनो आम्लाची ही पेप्टिडाइड बंधाने एक प्रकारची शृंखला तयार होते. आणि शृंखला तयार करण्याचं काम रायबोझोमल म्हणजे आर एन ए करत असतो. या दरम्यान आर एन एच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, बघा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ते एक एक ट्रिपलेट कोडॉन हे अंतराने हा सरकत जातो. आणि या क्रियेलाच स्थानांतरण असं म्हणतात, एकाकडून दुसरीकडे. आणि अशा प्रकारे प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांचा एकत्र येतो, हे एकत्र येतात. आणि हे एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची अशी प्रथिनं ही तयार होत असतात. आणि हीच प्रथिनं सजीवांच्या शरीराची वेगवेगळी कार्य पार पाडत असतात. आणि आता बघा या ठिकाणी कार्य आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, हे श्वसन संस्था आहे आणि हे पचन संस्था आहे. हे वेगवेगळे कार्य पार पडत असतात आणि त्या कार्याचं ते नियंत्रण करीत असतात. आता स्वाध्याय एवढा जो भाग झाला, या भागावर आपण आज स्वाध्याय घेणार आहोत. तर ह्यामधला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे, अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. याविषयीचे सर्व मुद्दे मी या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. दुसरा प्रश्न असा दिलेला आहे की प्रतिलेखन व भाषांतरण यामधील फरक स्पष्ट करा. ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत सुद्धा सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे नोट्स सुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहेत. तिसरा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आहे ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, हे सुद्धा एक टिप म्हणून मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. तर हा होमवर्क सर्वांनी करायचा आहे. धन्यवाद.